मालक करतोय त्या मालकाचं दास्यत्व करायचं आणि मालकानं बी मोकार गडी सांभाळायची नाही बरं का. मोकार जनावर पण सांभाळायची नाही. आगा वृषभावर उता उडे. फक्त अर्थ सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या. तया वृषभाचिया वैरणीशी जोडे, आखाद्याची तोडेल पोट्याचे. बैल जर बैलाशी शहाणपणा करीत असेल तर शहाण्या मालकानं दुपारची हिरवी वैरण त्याची बंद करायची आणि दगड टिकून उभाटे आऊत आणायचं. तिसऱ्या दिवशी बैल शेपूटवरी करून आऊत ओढतोय. तर खराब काम करणारे माणसं पटकन मंठ्याच्या बाजारात विकायची, म्हणजे सोडून द्यायचे. मी या मताचा माणूस आहे. मालकानं बी पांचट गडी नाही सांभाळले पाहिजे. कधी कधी आपण दूध काढायचं. 10-15 गायी आलेल्या आहेत, नका लय मोठं निघणं, पण आपल्या चहापुरतं निघावं ना. 15 गायी आल्या, वासरू बांधलेले, गायीच्या काशीत दूध आहे. वासराला सोडीनत म्हणून त्याला पिता येणं आणि याला काढता येणं म्हणून काळाचे 8 वासायले. म्हणजे वासरात आणि याच्यात काय फरक आहे? अरे तू यापुरतं तर तुला काढता यावं ना. याचं नाव मालक असतं, याचं नाव मालक. ज्या क्षेत्रात जाताना त्या क्षेत्रातला माणसानं राजा व्हावं. ज्याला शेती करायची त्यानं शेतीतला राजा व्हावं. ज्याला परमार्थात याचं त्यानं परमार्थात अपूर्ण राहिलंच नाही पाहिजे. कारण समोर बसलेला माणूस किती विद्वान असेल हरिबुवा हे सांगता येत नाही. म्हणून गप्पा हानीत असताना जरा हिशोबात बोललं पाहिजे. विठाला विठाला विठाला. सांगतो एक मुद्दा तुम्हाला. पांडवापैकी भीम मरणं अत्यंत गरजेचं आहे. भीम मरणं अत्यंत गरजेचं आहे. कोणाच्या बाबतीत? कौरवाच्या बाबतीत. भीम मरणं हा अत्यंत गरजेचं आहे. का मारायचा भीम? कारण 5 भावापैकी भीम हा शक्तिशाली होता. 1 आडमुठ होता. 2 भीमाला आडमुठ म्हणणं गिरगावकरची क्वालिटी नाही बरं का दादासाहेब. महाभारत सांगते कधी भीम काही काही गोष्टी चंचलपणात करून जायचे. आडमुठपणा होता. आणि आडमुठ माणसं मोठा एका लहाने मोजितच नाहीत, खपकाच सुरू असतो त्याचा. म्हणून कौरवाच्या लक्षात आलं बेटा हे मरणं लाटे आणणं गरजेचं होतं, गरजेचं होतं. आणि दुःखीनच जोपर्यंत कळत नाही का तोपर्यंत पुढच्याचं काहीच हातात येत नाही. दुःखीनच कळावं माणसाला, दुःखीनच. एका बाईच्या मालकाला लग्नाला जायचं उद्या आणि त्याला झाला कावीळ. सोप्या भाषेत सांगतो कवळ. लय अडचणीत कशाला हात घालायचा अशा प्रकारे. मग त्या ठिकाणी बरं का, आणि काय बोलू आता, आणि त्या ठिकाणी ते सांगायचं होतं. खपकन सांगणं सुंगळ्या विठाला विठाला विठाला. कौळ झाला आणि कौळ झालेल्या माणसाला तेलकट पदार्थ वर्ज्य असतात. नवनीत ज्वराते विक. तापाच्या माणसाला आपोबा महाराज विष. नवनीत म्हणजे दूध सुद्धा विषा समान असते. ते काही निमित्त असते. तर मग एक कावीळ झालेला आपला मालक हे मित्राच्या पोरीचं लग्न आहे, त्यांचा घनिष्ठ मित्र आहे आणि हे लाडू खातील कावीळ वाढल. बाईला दुखतीनच माहीत होती. हे इस्त्रीचे कपडे घातल्याशिवाय बाहेर निघत नव्हतं. काही काहीच्या कपड्याचा थाट पावा घरी 12 तिळू फिरतो. काहीची टोपी इतकी कडक असती फेकून आणली की ऑपरेशन होईल. बायको सातारबाईचा कापूस याचायला. त्याच्यावर काय नसतं, त्या कपड्यावर कधीच जायचं नाही. आणि कपड्यानं जर माणसाची श्रीमंती झाली असती तर लय लोक कपडे घालते. 150 रुपयाला पॅन्ट लय भारी भेटती मुंबईला. मी लय गेलो कीर्तनाला, आता मी घालीत नाही म्हणून आणल्या नाही, नाही तर मला सुद्धा आणा वाटू लागल्या. पण कोणाला घालावं घालीतच नाही मी. विठाला विठाला विठाला. इस्त्री केल्या कपड्याला असं चुंबळ केली त्याची आणि टोप्या अशा बिस्किटावानी चुरा केल्या. त्या साबुदाण्याचं पाणी असतं ना त्याला बाप्पा तुम्हाला नाही म्हणायला नाही, जवळ नाही पेटावा आहे की नाही ना. अशा त्या चुरा केल्या. जेवण घेऊन झालं. धोत्र घेतलं. शर्ट घेऊन ये. ती म्हणली कुठे ठेवलेत? कपाटात आहेत. ती गेली तिने चुंबळीच घेऊन आली. हे माझे शर्ट कोण चुरगाळले? पोरानं. कुठे पोरग? शाळेत. चुरगाळले कोणी? येईन आणि हिला तिनं सांगितलं नाही, पण चुरगाळली हिनं. आल्यावर सोय पाहतो त्याची. माईन जातानाच सांगितलं होतं गावातच तुझी मावशी आज मुक्काम तिथंच कर. ते म्हणलं आई आपल्या घरी काऊन नको? तुझे बाबा तुला मारणार आहेत. कस काय मारतील? 99% मार्क पडलेत मला. मार्क चुलीत घाल मेले.
ते ह्या बाबाचे कपडे म्या चुरगाळले तर, आणि तो चुरगाळल्यावर मला कसे हाणते, मोकाड्या बस ना. हे सगळं नाटक केलंय पोरग मावशीची तर मुक्काबाला. 3 दिवसाच्या नंतर ते मित्र आला, का रे म्हणे तुझ्या 4 पोरीच्या लग्नाला मी आलो, दुखतीनच सांगतोय, आणि मला एकुलती एक मुलगी निदान अक्षदा टाकायला तरी याचं असतं. तुला माहिती ना म्हणला मी कपडे चांगले घातल्याशिवाय कुठं जात नाही. मग तुझे कपडे कोणी खराब केले? आमच्या पोट्ट्यानं. आता बाईला माहीत होतं 3 दिवसाच्या नंतर मालकाचा राग कमी होत असतो, कोण्या बी बरं का. नवीन 1-2 दिवस राग होत असते, 2-3 दिवसाला त्याचा पोत्रा होत असतो. मालक कोणता बी असू द्या आणि किती बी कडं घरी आठरत असते. तू चुरगाळले होते. आता मित्रा देखतं कशी मारा, काय चुरगाळले मला सांगा. तुम्हाला कावेळी सांगितलं का नाही? मग तुम्ही मित्राच्या लग्नात 2-3 बुंदीचे लाडू खाल्ले असते का नाही? हो. तुम्ही ऐकलं असतात का कोणाचं? नाही. मग तुम्ही कशानं ऐकलात माहिती आहे? कपडे चुरगाळल्यामुळं. मला तुमची दुखतीनच माहीत होती. काय माहीत होतं तिला? हे भारीचे कपडे घातल्याशिवाय बेट जातच नव्हतं. बायकोला दुखतीनच माहीत होती म्हणून काविळातून मालकाला वाचिलं. तसा भीम कसा मारायचा आहे याची दुखतीनच काय ही शकुनीनं ओळखली. भीमाची दुखतीनच होती फक्त पांचाळबुवा खाणे खाणे खाणे. माझ्याकडे 13 श्लोक आहेत महाभारतातले. अरे बा. ए न उदरम पोक्षा भवास्तियम वृकोदरा भवजायतेन अन्नपूर्णेन सुधा पानो जायतेन क्रियास्तु जनायम निधियां पदे अन्नपूर्णेषु वैश्यानरा भव सुदेशी परिपाकेना फलच्युतानां. च्युत म्हणजे आंबा. आंब्याला संस्कृत भाषेमध्ये च्युत वृक्ष म्हणतात. हे न तरुवरा शाखा भिन्नाया खाद्यात पर्णास्तुतायाम वृकोदरा सकल स्थिते पांडवास्ति शिरोमणी. कधी कधी जर जेवायला वेळ झाला तर गोड झाडाची पानं सुद्धा भीम खात होते. हे झाला पुरावा शास्त्रातला. आपला पुरावा सांगू का? पार्थते द्या ना चांगला. पार्थते पृथकीचे बाळ शास्त्राभ्यासी घातला काळ मजशी दिशे भीम आळोमाळ खादाड निद्रा अहरनिशी. आका सर कविता होती एक. पार्थते पृथकीचे बाळ. पार्थ म्हणजे अर्जुन, पृथकी म्हणजे कुंती. शास्त्र अभ्यासी घातला काळ. नाना प्रकारचे शास्त्र पाठ केले असतील. मजसी दिसे आळोमाळ खादाड निद्रा अहरनिशी. डोळे बोळा आळूमाळू भीम पण खाऊन जास्त झोपतं ही दुखतीनच लक्षात आली. आणि भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले. जन्मोजन्मी तुझा दास. का दास व्हायचा विटेवरच्या मालकाचा? याच्यावर सांगतोय. विषाचे लाडू खाऊ घातले. त्या विषाचा प्रादुर्भाव भीमावर झाला. दोरीनं हातपाय बांधले आणि समुद्रात भीमाला टाकून दिलं. 4 नंबरचं विष टाकलं होतं. पौराणिक इतिहास सांगतोय. पौराणिक 1 नंबरचं नाव विषाला कोणा म्हणतात माहिती आहे? हलाल नावाच्या विषाला 1 नंबरचं विष म्हणतात. 2 नंबरचं विष कोणतं? असे 24 प्रकारचे विष आहेत. एंडोसल्फान हे 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 जे कॉम्प्युटर हे टाटा मिडा हे नाही याला कोणता कोणी नंबर द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा. पण पुराणातले हे 24 विष सांगितले. 4 नंबरचं विष टाकलं. त्या विषाचा वासच येत नाही म्हणून खाऊन टाकलं. आणि प्रादुर्भाव झाला. बेशुद्ध अवस्थेत भीम पडले आणि टाकून दिलं. भीम शक्तिशाली होते बरं का. अत्यंत मरणं गरजेचं होतं. कारण शक्तिशाली माणसं 4च होते. एक कीचक होता, जरासंध होता, आंध्रा धृतराष्ट्र होता आणि भीम होता. जरासंधाला 11,000 नागाचं बळ, धृतराष्ट्राला 11,000 नागाचं बळ, कीचकाला 11,000 नागाचं बळ, जरासंधाला 9,000 नागाचं बळ. एखाद्या वेळेस मागं पुढं झालं असेल तर हो द्या, याच्यात काय नाही. पुन्हा तुम्ही घरी गेल्यावर दुरुस्ती करा. होतं कधी कधी मेमरी कार्डावर लोड आल्यावर एखाद्या मागं पुढं. आणि भीमाला होतं 9 ते 10,000 नागाचं बळ. आता जर ताकद सांगायची असेल तर हॉर्स पॉवर म्हणजे घोड्यावर पॉवर ताकद सांगितली जायची. तर भीम किती शक्तिशाली होता. विज्ञानवादी माणूस मानित असेल न मानित असेल मला त्याच्याशी काही संबंध नाही. मी वाचून सांगतोय. आणि महाभारत काय आमच्या आजगिजन लिहिलेलं नाही. तुला जर पटत नसेल तर ज्यानं महाभारत लिहिले त्याची सोय पाय. महाभारत काय गिरगावकराच्या टकली सर घरची जहागिरी नाही. हा, भीमाची ताकद किती होती. रेल्वे स्टेशनहून एक कालावंशी होती. आता इथे सुपरफास्ट गाडी जाणार आहे. कृपया प्रवाशांनी प्लॅटफॉर्मच्या दूर उभं राहावा. अति वेगात नाही कोड्यांना गाडी जाती. पण प्लॅटफॉर्मवरची पत्र पडत आहेत का?
नाही. रेल्वेच्या पटरीच्या कडीचे झाडं पडत आहेत का? नाही. म्हणजे इंजिनमध्ये ताकद आहे पण प्लॅटफॉर्म पाडण्याची नाही, कडीचे झाडं पाडण्याची नाही. भीमानं जर आवेशानं भास्करराव असा पाय आपटीला तर फरलांगमध्ये झाड उभं राहत नव्हतं. ताकद किती असेल कल्पना करा. ही भीमाची शक्ती होती. याच्या पलीकडचा विषय सांगतो. लपंडाव 3 प्रकारचा असतो. 6 प्रकारचा लपंडाव आहे, त्याच्यातला 3 प्रकारचा सांगतो. अडचणीत एक खेळतात, झाडावर एक खेळतात, पाण्यावर एक खेळतात. मी खेळला अजून कोणताच नाही, फक्त वाचिलाय. 6 प्रकारचे, पण ते 3 दुसऱ्या कीर्तनात सांगू. जर पुढच्या वर्षी बलिलं तर मला आवडतं पुन्हा येईल. विठाला विठाला एका ज्याच्यावर राज आलाय त्यानं डोळे झाकायचे. 1 2 3 4 म्हणायचे. आलो रे. तोपर्यंत कणगीच्या आडंगीला पाहिजे, पोत्याच्या आडंगीला पाहिजे, सांदीतला पाहिजे, बळदाच्या पलीकुंडला पाहिजे, बाथरूमच्या पलीकुंडला पाहिजे, कुठंतरी सांदीतला पाहिजे. आणि यानं जाऊन एक जणाला टिवायचं. एक त्याच्यावर राग आला, हा सांदीतला लपंडाव. पाण्यातला लपंडाव, ज्याच्यावर राज आलाय त्यानं कडेला उभं राहायचं, ज्यांच्यावर राज नाही त्यानं पाण्यात बुडी मारायची. आणि यानं पाण्यात बुडी मारून एक जणाला धरायचं. 1 नंबरचा हा राज त्याच्यावर, हा पाण्यातला लपंडाव. झाडातला लपंडाव, ज्याच्यावर राग जळाजे त्यानं खाली उभं राहायचं, ज्यांच्यावर राज नाही त्याने वरी फांद्यावर जायचं. 1 2 3 4 5 म्हणायचं आणि त्यानं झाडाचा बुंथा रेंगून वरी जायचं. तोपर्यंत हा ज्या फांदीवर जाईन त्या फांदीवर त्यानं तिकडे उडी हाणायचं. आणि वरच्या फांदीवरल्यानं येणं उडी हाणत असताना शेंडी पकडायची. ही पराकाष्ठा भीमाची करीत होते. कोण? कौरव. भीमाची शेंडी तुटली. धर्माला सांगितलं काय करावं? अरे नको, ते भाऊ येत आपले, तुझ्यात फार मोठी ताकद आहे. विटीवरच्या मालकाला म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा माझी शेंडी उपटिली शकुनीनं, काय करायचं? देवानं सांगितलं तुझ्यात ताकद आहे ना, सगळं खरं आहे, पण तुमचं ऐकल्याशिवाय कसं करू? मग आता तुझ्यावर राज येणार आहे ना, उपाय तुझ्या हिशोबानं कर. दुसऱ्या दिवशी झाडावरचा लपंडाव सुरू झाला. येऊ का? वरच्यान म्हणले हे वरी नाही गेलं. बुडाव लाथ आणली. झाडाच्या बुडाव लाथ आणल्याबरोबर बोरं होलिल्यावानीच कौरव खाली पडले. बोरं कसे खाली पडते? असे कौरव खाली पडले, कौरव खाली पडले. म्हणून भीम मरणं गरजेचा होता. भुक्तीनच लक्षात घेतली. 4 नंबरचं विष टाकलं. विषाची पिटीवरच्या मालकाचाच का दास वाचय याच्यावर सांगतोय. आणि पाण्यात टाकलं. धर्माच्या कानावर वार्ता गेली, आपल्या भावाला विष खाऊ घातलंय आणि पाण्यामध्ये भीमाला टाकलंय. भीम आता मृत्यू पावणार. विटेवरच्या मालकाला माझ्या कृष्ण परमात्म्याला बोलून घेतलं. धर्माच्या डोळ्यात पाणी, अर्जुनाच्या डोळ्यात पाणी, नकुल सहदेवाच्या डोळ्यात पाणी. कृष्ण परमात्म्याने विटेवरच्या मालकाने विचारलं, तुम्ही का रडता? भीम मृत्यूचे शेवटचे श्वास मोजतोय. माझा एक प्रश्न आहे देवा. 2 प्रश्न विचारले धर्मानं. ऐकून घ्या प्रश्न कोणते होते. आवाज करावा मोठा, देव चांगलं करीन तुमचं. करा करा करा. 2 प्रश्न विचारले. देवा आम्ही 5 भाऊ मेल्याच्या नंतर द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या. भगवान म्हणले जाणार. तुम्ही 5 ज्या दिवशी मरतान त्या दिवशी द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार. 1 उत्तर मिळालं. देवा आमच्या 5 जणांपैकी 1 मेल्याच्या नंतर आता द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू. भगवान म्हणले तरी पुसल्या जाणार. कारण पती किती आहेत तिला? 5 5 5. सामान्य नव्हती द्रौपदी. महाभारतातून द्रौपदी जर बाजूला काढली ना तर महाभारत शून्य. पण त्या द्रौपदीच्या सुद्धा विरोधात काही पांचट बोलत आहेत. विठाला 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 विठाला. महाभारतातल्या स्त्रिया अधिकारी होत्या बरं का. रामायणापेक्षा महाभारतात स्त्रिया जास्त अधिकारी होत्या. कुंतीची दाशी होती, तिचं नाव होतं नाना बोराडे नाना धात्री. काय बरोबर आहे ना? धात्री कुंतीची दाशी होती. आणि कुंती एके दिवशी कोणतं फुल? क्या बात आहे वा. सुवर्ण चंपक नावाचं फूल कुंती एके दिवशी सुंगीत होती. महाभारतातल्या बायका किती अधिकारी होत्या याच्यावर सांगतोय. म्हणून तर संतांनी त्या स्त्रियांचं वर्णन करत असतानाच कुलवान स्त्रिया म्हणलंय. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या भारताच्या स्त्रिया म्हणून तिथून प्रबोधनाचा स्थितकाल आलेला आहे. हे तुमच्यावरलं फार मोठं आहे. ती धात्री नावाची कुंतीची दाशी आणि कुंती सुवर्ण चंपकाचं फुल सुंगीत होती. या सुवर्ण चंपकाच्या फुलामध्ये 23 गंध आहेत. 23 गंध. गंध म्हणजे श्वास. त्याच्यातला एक गंध आहे मृत्युगंध. मृत्यू चुकून बोललो. मृत्युगंध. एका पाकळीचेनी भये, मृत्युगंधाचेनी सोये, द्विगंधाची लाघवे लवणाश्रिता. दुसरा गंध लवणाश्रित म्हणजे लोणचं. तिसरा गंध सांगू, आगा सारवलिया भिंती जने तया मृत्तिकेची सुगंधुकेने. हे त्रिपाकळीचे लेणे सुवर्ण चंपका. बस झाले 3च. आता जास्त कशाला ऐकायचं, पुन्हा विसरून जातील. हा, एक गंध कोणता होता? रोहिणी नक्षत्रामध्ये बोराडे साहेब पहिला पाऊस पडला की जमिनीतून एक सुगंध येतो, त्याला मृदुगंध म्हणतात. सुगंध असतो नाना तो
सर अति सुगंध घ्या वाटतंय, एखादं फुल सुद्धा घ्या वाटत नाही बापू बुवा, पण तो सुगंध घ्या वाटतंय दत्ता बुवा, इतका सुगंध नंबर 1चा. दुसरा सुगंध कोणता सांगितला? लवणास्तित मिश्रितान च्युत वृक्षा भवे. च्युत म्हणजे आंबा, वृक्ष म्हणजे झाड, तताम फलाया म्हणजे त्याचं फळ, त्याच्यापासून लवण म्हणजे मीठ टाकून केलेला पदार्थ, त्याचं नाव लोणचं. हे अडचणीतलं ऐकू नका, हे सोडून द्या, फक्त लोणचं ध्यानात धरा. हे मागचं इचकायचं मला नाद आहे, तुम्ही नका इचकू, इचून इकते. नाना मला एका दिवशी म्हणले संस्कृत कसं काय कळत? म्हणलं कळत असतंय ते, विठाला विठाला विठाला. दुसऱ्या पाकळीतून जो सुगंध येत होता तो लोणचाचा येत होता. तिसरा सुगंध सांगू, दसऱ्याच्या दिवशी उभं पुढं घर म्हणतात ना, बुडापासून वरी रोज सारवितेत, ते डोक्या इतकंच असतंय सारवण पोत्रा. पण दसऱ्याला उभं पुढे घर सारवितेत एक, आणि सुतक संपल्यावर उभं पुढं घर सारवितेत एक. पण दसरा झाल्याच्या दसऱ्यामध्ये जे घर सारितात, ज्या दिवशी मातुड्याचं सांगतोय, आताचे घर नाही, घरं सारिल्यावर त्या घरामध्ये 5 ठिकाणी कुंकाचे बोटं उडीत आबा, त्या घरात सुगंध किती सुंदर येतो. हा, ते एक सुगंध त्याच्यात होता. पाकळ्या किती होत्या पुन्हा दुसऱ्या कीर्तनात सांगल. आता हे सुगंध जास्त कोणाला आवडतात माहितीये? गर्भकाला भव कामिनी स्थिताया पुत्र रत्न भव कन्याजने अधिष्ठिता भव संग काला स्थित कामिनी भवन जय स्थितो मंगला भव स्थित प्रणिना पुरुषा संग भव जायंतेना वासना भवति तत्रिताजिनाया पुत्र भवंती निसगज्जनो. हे सुगंध गरोदर स्त्रीला आवडत असतात. आणि कुंती ही जेवणाला भुकाळ होती, ती लवकर म्हणायची स्वयंपाक झाला का. पण हे सुवर्ण चंपक, बायका किती विद्वान होते याच्यावर सांगताय. मी बाजूला सरकलो, हे ध्यानात ठेवा. मी पुन्हा येणारे जन्मोजन्म मी तुझा दास. मला नाद एक कट हाणायचा पण उलथू देत नाही. मला दुसऱ्यानं कट हाणल्यामुळं मी चुरा झालतो, नाही तर मी नव्हतो चटक. मी जर चालवायला असतो तर अपघात नसता झाला. विठाला विठाला विठाला. नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर वाचिलं, मला काय ताण नाही, असं दे, जाऊ दे, होत राहते. जिथं चोर मारते तिथं गाडी पंक्चर हो. शेटजी, जिथं चोर हाणतेत का तिथं गाडी खराब हो, पण 2च मिनिटात ओळखीची गाडी हो. काय करायचं चोराचं घेणं, होई ना पंक्चर आली ना ओळखीची मागच्याची, काय ताण नाही. तसा प्रकार झाला. काय सांगत होतो? हे सुगंध गरोदर स्त्रीला आवडत असतात. मग ही ते सुवर्ण चंपकाचं फुल कसं काय खाली टाकीनं? चला ना आईसाहेब जेवायला, चला ना आईसाहेब जेवायला. खाली बसली आणि चेहऱ्याकडे बघितलं आणि कुंतीला काय म्हणली? धात्री नावाची दासी, नाना आईसाहेब मी तुमच्या भाकरी खाते, पण एक सांगू का, तुमच्या पोटात गर्भ आहे. कुंती म्हणली तू तरच फोडीन तू. ती म्हणली मी आज्ञा घेऊन तुम्हाला सांगते, गर्भ तुमच्या पोटात आहे. हे फुल त्याच्याशिवाय तुम्ही ओढूच शकत नाही. जगातली कुठलीच गायनिक पदवी केलेली डॉक्टरीन इथं दम धरू शकत नाही. जगातला कोणताच गायनिक डीजीओ काहीतरी असतं ना, स्त्रीरोग तज्ज्ञ, तो डॉक्टर धात्रीपाशी दम धरीत नव्हता. की नुसतं तिनं चेहरा पाहिल्यावर सांगितलं होतं 6 महिन्याचा गर्भ पोटात आहे. आपल्याला मशीनवर टेस्ट करावं लागतंय. बाया किती विद्वान असतील कल्पना करा. बायका नाना अध्यात्मज्ञानाचं ज्ञान सांगणारी एक कुंतीची दासी होती, तिचं नाव होतं कांतीप्रिया. आता जे ज्ञान सांगतेत ना, बुटात पाय का पायात बुट, टोपी डोक्यात हे का डोकं टोपीत हे, आपण मंडपात येत का? मी म्हणलं माणसं मसनात असू दे, पण तू सांग कठोर बसते माणसं, पण तू बोलत राह, तू नको असे काही प्रश्न करू. कापसाचा दोरा आहे का दोऱ्याची कापूस आहे? अरे हे कशाला इचकायला तू सांग ना, लोकायला कशाला प्रश्न करतो तू? हे मी हास्य कीर्तन ऐकलेत. एक अध्यात्म परायत्तरू हा कांतीप्रिया ज्या येते. ब्रह्माचं झाड डोळे बांधलेल्या कुंतीच्या समोर उभं करायची, आणि म्हणून 100 पोरं मेले तरी डोळ्याला पाणी येऊ दिलं नाही. ब्रह्मज्ञानाचा अभ्यास, जिचे 100 पोरं मेल्याच्या नंतर दुःख वाटू दिलं नाही, इतकं ब्रह्मज्ञानाचं ज्ञान सांगणारी कांतीप्रिया नावाची दासी कुंतीची होती. ह्या महाभारतातल्या स्त्रिया. विठाला विठाला विठाला. मला वाचा वाटते बरं का. आमची पोरायची माय म्हणली, माय कहा पुस्तकात तोंड, पुस्तकात तोंड. आता मी ऐकून घेतलं, फुरसानाचं ऐकावं लागत असतं, विलाद नसतो त्याला. काय करता, आपल्याला जर हे ऐकायचंच नव्हतं तर लग्न करायचं नव्हतं. मागणं पुढं फुफुटा उडा. आता बायकाचं ऐकावंच लागेल ना. ती म्हणते माय कहा पुस्तकात तोंड, कहा पुस्तकात तोंड. मला एके दिवशी राग आला. मी म्हणलं मोह तोंड पुस्तकात आहे म्हणून तू घरी येस. मोह ज्या दिवशी पुस्तकातलं तोंड निघून जाईन त्या दिवशी तू ह्याजवळ एक कोयतं माझ्याजवळ कोयतं, चला ऊस तोडायला.
त्या दिवसपासून ती काही म्हणलीच नाही मला. हे असं घरी झालं नाही म्हणा, तुमचं सांगायला विठाला विठाला विठाला. हुशार हुशार बायका असतात. चला, देवाला प्रश्न केला, पाची मेल्याच्या नंतर द्रौपदीच्या कपाळावर चांदण्यापा कुंकू जाणार, करवा शेठ जाणार. आणि एक जरी पती मेला तर मोरे साहेब कुंकू जाणार. म्हणून आम्ही रडतो, देवा आम्ही चौघ जिवंत असताना, पती जिवंत असताना बायको विधवा पाहणं, राजेंद्र काका किती शोकांतिक आहे. माणूस मेल्याच्या नंतर बाई विधवा होत असते, पण पती जिवंत असताना शिवाजी बाबा बाईच्या कपाळावर बुका लागला. आणि हे किती चुकीची गोष्ट आहे, किती चुकीची गोष्ट आहे. विटेवरचा मालक काही रडू लागला, जन्मोजन्मी तुझा दासा. रडू लागली मालक. धर्माने विचारलं, देवा तुम्ही का रडता? ज्या बहिणीला घाम येऊ नये म्हणून सूर्याला छत्री धरायला लाईत होतो, ज्या द्रौपदीला घाम येऊ नये म्हणून मी सूर्यनारायणाला मी माझ्या बहिणीच्या डोक्यावर उन्हात छत्री धरायला लाईत होतो, आज त्या बहिणीच्या कपडावर बुक्का लागणार. विटेवरच्या मालकाला काय किंमत आहे, द्वारकाधीशाला काय किंमत आहे. समुद्राच्या तीरावर मालक हजर. पायातला काटा कशानं काढीत होते? काट्यानं. विष कशानं उतरत असते? विषानं. डॉक्टर बोराडे साहेब कुत्रं चावलेल्या माणसाला इंजेक्शन देतात. ते कुत्र्याचेच जंतू असतात, पण मेलेले, रॅबिजच म्हणतात का त्याला, मेलेले. मेलेले कशामुळं? हे मेलेले त्याच्या अंगात घालायचे, म्हणजे त्याच्या पेशी त्याच्यावर फाईट करतात. हा, प्रॅक्टिस होती त्या पेशीला. थडाथड थडाथड. मी डॉक्टरही झालो असतो बरं का, पण 7वी शिकलो त्याच्यामुळं मला काय ताण नाही. लय मोठ्या डॉक्टर इतका पगार पडायला ना, मी कशाला ताण घेऊ. विठाला 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 विठाला. विष उतरायचं असेल डॉक्टर साहेब काय लागतं? विष. आणि विष जरी उतरायचं असेल तर विषच लागतं, विषच लागतं. विष 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 विष. आणि मग विष शमन करण्याची ताकद कोणा ते माहिती? सर्व देवतेपैकी आज त्या देवाचा कलशारोहण झालाय का? भगवान शिवशंकराचा. शिंदे साहेब, PI शिंदे साहेब यात. भगवान शिवशंकराच्या हातात विष उतरण्याची ताकद आहे. शिंदे साहेब शंकराला आमंत्रित केलं. जगदानंद कंद जगतपतये येने पाशुपताधिष्ठितानां गंगा जटा तले जायते भीमा शंकरा भय व्याप्तिनां वाराणसे स्थित गंगोदकं जटामुंड दंड भवाना दंडधारंती मोजसा. शंकराचा धावा केला. भगवान शिवशंकर नंदीवर बसून आले. जन्मोजन्मी तुझा दास, का विटेवरच्या मालकाचा दास व्हायचे? शंकर नंदीवर बसून आल्याबरोबर विटेवरचे मालक रडू लागले. काय झालं रडायला? माझा भीम या समुद्राच्या तळाला कौरवानी विषाचे लाडू खाऊ घालून मातीत टाकलाय, पाण्यात टाकलाय. तो मृत्यू पावल्याच्या नंतर मी जिला बहीण मानतो त्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार, म्हणून रडतोय. शंकर 11 डोळ्यानं रडू लागले. आता विटेवरच्या मालकानं विचारलं, तुम्ही का रडता? तर शंकरानं सांगितलं, भजनाची सुरुवात मी केली. कोणी केली भजनाची सुरुवात? शंकरानं केली. कोणीच सांगायचं नाही मी 50 वर्षापासून वारी करतो. मुगाडे बस. एक जण म्हणला मी ज्ञानेश्वरी वाचतो, मग हान तू काय मला? हो. एक जण म्हणला मी शास्त्र पाठ करायला, मग घाला आमच्या अंगावर JCB. हा. एक जण म्हणला मी रामकृष्ण हरी म्हणतो. अरे त्याच्यासाठी जन्महीन सुमल्या. त्या विटेवरच्या मालकाचं सांग ना, त्यानं शरीरी भजन करण्याकरता दिले. काही पांचटपणा सांगतो तू. भजन सुरू केलं शंकरानं. मग मी भजनाची सुरुवात केलेली ही परंपरा पांडवांनी वनवासात सुद्धा टिकवली. काही म्हणायचं येडेवानी, काही बी. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मी या. अरे त्या शंकराचं अधिष्ठान काय? कोण आहे शिवजी? ज्याच्यापासून स्वराच्या पूर्ण धारयंत्र. तुम्ही तर गायक आहात, हो गायक आहात तुम्ही सगळे माणसं. ज्याच्या डमरूपासून स्वराज्य संधान पूर्ण निर्माण होते, त्याचा हा पांचटपणा नकोय. इतका खाली अन्न नकोय आपला देव. मूर्खपणाचं टोक आहे. काही नाही म्हणायला पाहिजे, काही बी नाही म्हणायला पाहिजे. शास्त्रोक्त म्हणावा, शास्त्रोक्त. टाळ वाजता मृदंग रंगला भजनात पांडुरंग, दिदी तेरा देवर दिवाना. पंढरी जावो, आवाज द्याव गोड. पंढरी जावो प्रेमानं नाहो, झाला पंढरी संताचा मेळ. वाजे मृदंग टाळ, वरी ढगाला लागली
गेलन भजन मातीत सगळं. वैकुंठवासी नामनिष्ठ खणेपुरीकर बाबा होऊन गेले. हो, स्वराईना गाय आणि रिकामी जागा त्याची माय. मध्ये काय लावायचं त्याला विचारा. त्या परिसरातल्या जुन्या लोकांना मी म्हणू शकत नाही. इतका अधिकारी महात्मा होता, इतका अधिकारी. हे स्वर माणसाला चांगला असला म्हणजे काय गाता येते अशातला भाग नाही बरं का. तुम्हाला म्हणत नाही बरं आबा. कुठं काय गावं लागते याला गायन म्हणत असते. निळा म्हणे नवरस देख, जाणती गायक चतुरते. नवरसाचा अभ्यास असावा आणि कुठला पुरावा कुठं द्यावा हे ज्याला कळते त्याला गायक म्हणतात. प्रभू रामचंद्र वनवासाला चालले आणि यानं चाल म्हणले, कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले, तुही माय मेले असाच रडशिंकार ह्या स्वरात. हा सुंबळे असं गात असतात का. नाटे तुको भरायचं आहे. आता तुझा कळेल ते करी. तुकोबारायने गायलं देवासाठी. आता तुझा कळेल ते करी, तारे सितारे अथवा मारे. हे प्रभू, मी तुझं भजन केलं रे, मला तारायचं का मारायचं तू ठरव. पण या गाय रुमनेस का काय असं गात असते तुझे सुंबळ्या. विठाला विठाला विठाला. त्या भगवान शिवशंकर 11 डोळ्यानं रडू लागले. का? त्यांचा अनुयायी मरतोय. भजन शंकरांनी केलंय, वारी सुद्धा शंकरानंच केली बरं का. आता आपण दिंडीला जात असतो. मग अशी मी सुद्धा चुकून बोललो, माफी असावी. मी 25 वर्षापासून दिंडीला जातो. माझा शब्द वापस, कारण शंकर गेलेत म्हणून मला जाण्याचा योग आलाय. वारी सुद्धा शंकरानंच केली. वारी सुद्धा भगवान शिवशंकराने केली. भजन सुद्धा शिवशंकरानेच केले. त्यांच्या अगोदर भजन नव्हतं, शंकरानेच केले. आणि भजन करणारे एक पांडवापैकी बापोबा मरतय म्हणून शंकर रडत होते. दुसरी गोष्ट, अहो कीर्तनाची परंपरा सुद्धा शंकराचीच आहे. नामदेवरायला कीर्तन करायला लावलं शंकरानंच कंबर बांधून. ते इतकं कीर्तन रंगलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आता गंजा ताणायलेत कीर्तनात. काहीला वाटतं मी त्याला खराब म्हणल्यावर मला लोक मोठं म्हणतील. दुसऱ्याच्या कापसात म्हशी घातल्यावर आपला कापूस वाढवतो का? नाना असं होतंय का? शेजाऱ्याची ज्वारीत शेळ्या घातल्या आपला कापूस वाढवतो का? नाही. आपली ज्वारीन कापूस वाढण्यासाठी आपल्यालाच मशागत करावं लागेल, तेव्हा लोक चांगलं म्हणत असते. तू दुसऱ्याचे किती खोसांडे काढ, तू मोठा होत नाहीस. विठाला विठाला विठाला. भगवान शिवशंकर रडू लागले. दोघांनी एकमेकाचे डोळे पुसले आणि सांगितलं, आता भीमाला वाचवायचंय. विषमन करण्याची ताकद शंकरात. जन्मोजन्मी तुझा दास, आता पुरावा येईल आपल्याकडं. मला काय नाही, हे उद्या सकाळपासून सांगता येते पहिलंच कडवं. काय काय नाही त्याचं, काय नाही. लय मोठे पैसे खिशात असल्यावर भाव करायचा नाही. द्या क्विंटलभर गुळ. 10 रुपये खिशात असल्यावर भाव करायची भीती वाटते. त्यांना सांगावं 60 रुपये किलो, थोतरीत आणल्यासारखं होईल ना. ते अवघड असते. मी विद्वाने असं म्हणत नाही बरं का. तुमच्या डोळ्यातून मिळालेल्या आशीर्वादावर गिरगावकर बोलते. ह्या मंडपाच्या बाजूला गेलं की येड्या बाळ्यात आणि गिरगावकरात काहीच फरक नाही. विठाला विठाला विठाला. डोळे पुसले भगवान शिवशंकरांनी, पाण्यात उडी टाकली. जलप्रिय देवता आहे शंकर, ही जलप्रिय देवता आहे. जलप्रिय. दुसऱ्या देवताला पाण्यात उडी टाकीत असताना अनुमान काहीतरी बघावं लागेल, विचार करावा लागेल. सगळ्या देवता पाण्यात उडी टाकू शकत नाहीत. तुकोबारायचा गाथा वाचण्यासाठी लक्ष्मीला पाण्यात जाण्यासाठी जलदेवतेच्या रूपात जावं लागलं. जलदेवतेच्या रूपात लक्ष्मीला सुद्धा पाण्यात जावं लागलं. सरळ लक्ष्मी पाण्यात जाऊ शकत नाही. पाण्यात उभी राहू शकती कमळाच्या फुलावर. आणि कमळ पाण्यातच येतं ना का सर? होय पावडे सर, कमळाची. पण पाण्यात जाऊ शकत नाही. तिला जलदेवतेच्या रूपात जावं लागलं. शंकर ही जलप्रिय देवता आहे म्हणून पाण्यात गेले. का? कारण पाण्याचा ओघच त्यांच्या डोक्यावर आहे. जटाधर गंगा ती भवाना. गंगा डोक्यावर आहे. पाण्यात उडी टाकली आणि पद्मिनी नावाच्या स्त्रियांना भेटले. नागांच्या पत्न्यांना पद्मिनी म्हणतात. ह्या कुठं सर्पिणी पळत्यात ह्या नाही, त्या पद्मिनी वेगळ्या. आणि शुहल नावाच्या द्वीपात राहणाऱ्या बायकांना सुद्धा पद्मिनी म्हणतात. द्वीप 7 सांगितले. आपण ज्या द्वीपात राहतो त्याला जम्बूद्वीप म्हणतात. जम्बूद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप, शुहलद्वीप झाले ना 5. बाकीचे 2 तुम्ही घरी गेल्यावर बघा. तर शुहलद्वीपामध्ये पद्मिनी नावाच्या स्त्रिया त्या मानवी राहतात. आणि सागराच्या तळाला
पद्मिनी नावाच्या सर्प स्त्रिया राहतात. त्या सर्प पद्मिनींना विनंती केली, तुमचे मालक कुठे आहेत? ते चाऱ्याकरता निघून गेले. अगं मालकांना आल्यावर सांगा, याच तळ्याच्या पाण्याच्या कडे तळाला भीम नावाची एक व्यक्ती, पांडवांचा भाऊ, त्याला विषाचे लाडू कौरवानं खाऊ घातलेत. तुमच्या मालकाला म्हणून त्याचं विष शमन करा. मग ही सर्व सर्प आले आणि त्या सर्पाने भीमाला चावा घेतला. भीमाला चावा घेतल्याच्या नंतर 4 नंबरचं विष सापाच्या अंगात गेलं आणि भीम सुखरूप वाचला. नायकवाडे आणला, सुखरूप वाचला, सुखरूप वाचला. आणि मग भीमाला भगवान शंकराने 16 तासाच्या नंतर वरी आणलं. आका तीड मात्रेचे निभवे, प्रभास्थित आभास लवे, 8 प्रहारा माझारी पावे, एकाम मध्यास्थिती. लहाने सर, एकाम मध्यास्थिती म्हणजे 1 प्रहरण दुसरा अर्धा म्हणजे 1.5 दिवस, आणि 8 प्रहराची 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस. 8 प्रहराचा 1 पूर्ण दिवस होत असतो 1 प्रहर. तर ह्या 1.5 दिवसाची पराकाष्ठा भगवान शिवशंकराने मग भीमवरी आणलाय. आता 1.5 दिवसाचे तास किती? 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस, 24 तासाचा 1 दिवस. मग 1.5 दिवसाचे म्हणले 16 झाले का? ते तर 2 पूर्ण याचे झाले ना दिवसाचे. 12 36 36 पूर्ण दिवसाचे झाले. पण मधल्या 1.5 दिवसाचा काल काढा. 12 आणि 6 18, 16 तासाच्या नंतर भीमवरी आणला, बाजूला ठेवला. शंकर खाली जात असताना नंदीच्या कानात सांगितलं होतं, नंदी, माझं तर पांडवावर अतूट प्रेम आहे, पण ज्यानं पांडवाला वाचण्यासाठी मला आमंत्रित केले त्या देवाचं पांडवावर किती प्रेम आहे, म्हणून तू जाग्यावर थांबू नकोस. शंकरानं सांगितलं, भीमाला वाचवायला मी जातो, पण तोपर्यंत नंदी धरा. पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं, पण आता सांगतोय मी तुम्हाला, काय हरकत नाही. आणि भगवान विटेवरच्या मालकानं नंदी हातात धरला. एका ठिकाणी 16 तासाचा, एका ठिकाणी 18 तासाचा पुढचा पुरावा आहे. शंकराचा संवाद विचारित असताना 2 तास गेले, म्हणजे 1.5 दिवस भगवान विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याने नंदी धरला. आता याचा दुसरा पुरावा सांगतो. आगा साळुंका भाऊ स्थितेशु इथे देवाम पंचाननहा, शंकराच्या आकार असणाऱ्या पाषाणाच्या जवळ जो पाषाणाचा बैल टेकला जातो त्याला नंदी म्हणीत असतात, आणि पिंडीच्या बाजूला उभा केलेला बैलाचा आकार त्याला बैल म्हणीत असतात. शंकराच्या सानिध्यात असणाऱ्या बैलाला नंदी म्हणीत असतात, आणि शंकराच्या बाजूला गेलेल्या त्याच बैलाला बैल म्हणीत असतात. हा धर्म सिद्धांत आहे. शंकर जोपर्यंत आरूढ आहेत, पाशुपता भवस्थिते आरूढा जायते, मग तत्रा पाशुपता जायते पंचानना एति वृषभा सकल स्थितेषु. हे काय गांजा कसनं लिहिलं नाही. शंकर जोपर्यंत नंदी होत तोपर्यंत पाशुपता भव आरूढस्था, सोप्या भाषेत नंदी स्थिता, आणि पंचानन भवत जायते तत्राहा इति वृषभो भव, वृषभ म्हणजे बैल. मग 18 घंटे जगाच्या मालकाने बैल धरला. कोणासाठी? भीमासाठी. विटेवरच्या मालकाने शंकराने भीमाला वाचवावं, त्यांचा नंदी निघून जाऊ नये म्हणून 18 घंटे भगवान पांडुरंग परमात्म्याने, कृष्ण परमात्म्याने नंदी हातात धरला. शंकर खाली गेले आणि मग भीमाला वाचवलं. याचा पुरावा बघा. 18 घंट्यामध्ये पाणी पिलं नाही 1, जेवण केलं नाही 2, लघुशंकेला गेले नाही 3, दुसऱ्या प्रक्रियेला गेले नाही 4, ब्राह्मी मुहूर्त निघून गेल्याच्या नंतर स्नान केलं नाही 6. ब्राह्मी मुहूर्त टळलं, ब्राह्मी मुहूर्त, तरी पण देवानं स्नान केलं नाही. का? भीम वाचावा. तोपर्यंत विटेवरचा मालक हातात बैल धरून होता. माझ्या तुकोबाराला विचारलं, तुम्ही पांडुरंगाचा दास का? भजन करणाऱ्या भीमानं वाचावा, तो मरू नये म्हणून माझा विटेवरचा मालक 16 घंटे बैल हातात धरून होता. जो आपल्या भजन करणाऱ्या भक्तासाठी 16 घंटे बैल हातात धरतोय. कोण मालक हे गड्यान भाकर खाऊस तर बैल धरतोय? क्वचित एखादा मालक म्हणेन तुला पगार कशाची आहे, पण तुम्हाला आणि मला कोण्या दिवशी मारायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा मालक म्हणतात. आणि जगाच्या मालकानं 16 घंटे भीम वाचावा याच्याकरता बैल धरलाय. एका भजन करणाऱ्या साधकाचे प्राण वाचावा म्हणून जगाच्या मालकानं 16 घंटे बैल धरून काम करावं. ही ज्या मालकात ताकद आहे त्या मालकाचा जन्मो जन्मी तुझा